आता मस्त ते अजून मस्तच चालू आहे आणि इथे त्यांना खेळायला पण मिळाले आहे. त्याच्यामुळे इथे आमचा डिनर आलेला आहे. आता याच्यामध्ये स्टार्ट केलेलं आहे राईड करायला लहान मुलांचं. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आता आम्ही चालू नाश्ता करायला आणि आज ह्या हॉटेलला मी बाय बाय बोलणार आहोत, चेकआउट करणार आहोत आज त्याच्यासाठी. आणि मग दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये शिफ्ट होऊ आम्ही. आणि त्याच्या अगोदर आम्हाला एक स्पॉटला व्हिजिट करायचं आहे. तर हे सर्व मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि जर माझे व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक वगैरे करा, शेअर करा, सबस्क्राईब वगैरे करा. तर आता मी येते, नाश्ता करून घेते. आणि आज नाश्ता काय काय आहे हे पण तुम्हाला दाखवते. इथे बघा ज्युसेस आहेत, मिल्क आहे आणि हे काय ते नाश्त्याचं सर्व आहे. बॉइल्ड एग, वॉलनट्स वगैरे आहेत. आणि तो हा फ्रूट्सचा सेक्शन आहे, सॅलड वगैरे असं ते. हे ब्रेड आपल्याला टोस्ट करायचं असेल तर हे पण ब्रेड आहेत. आणि ते बटर. आज नाश्त्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये आहे नूडल्स, चिकन स्टफिंग आणि ते आहे सॅलेड, स्प्रिंग रोल, क्रम्बल एग अँड बीन्स. आणि याला काय म्हणतात, BBQ चिकन बन अँड क्रिस्टल डम्पलिंग. ओके, तर हे क्रिस्टल डम्पलिंग आहे, हे ट्राय करायचं का आपण, मस्त असेल. आणि इथे काय आहे, करी नूडल्स, एक सॅलड टाईप आहे. आणि किचन बघा यांचं. आणि ते टी कॉफी. तर चला मी आता नाश्ता फक्त नूडल्स घेतलास. इथे आहे हा बाथरूम. म्हणजे एक नाश्ता वगैरे केल्यावर आपण इथे वॉश बेसिनसुद्धा यूज करू शकतो. आणि इथले तर खाली म्हणजे जर वेटिंगला असेल तर हा यूज करू शकतो. आणि हा माझा आजचा लुक, डे 2 मलेशिया. ओके बाय. मध्ये पेंटिंग. आमच्या हॉटेलच्या इथे हा स्पेस आहे, त्या स्पेसच्या समोरच बघा कसला व्ह्यू. म्हणजे असं बनवलं आहे ते आर्टिफिशियल आहे पूर्ण इथे. आता आम्ही चेकआउट करणार आहोत, त्यासाठी सर्व बॅग वगैरे आणायला चाललो. तिकडे पण चालू आहे त्यांचं चेकआउट. पायऱ्या सर्व चढून आपल्याला जायचं आहे. त्या पायऱ्या झूम करून दाखवतो. आणि पायऱ्या बघा एकदम स्ट्रेट आहेत, आपल्यासारख्या नाही, अशा स्ट्रेट आहेत एकदम. बघूया कसा. सगळ्या ब्लॅक गाड्या आहेत टोटल. आणि आता आपण इथे जाऊया, थोडे थोडे जवळ आलेलो आहोत. हा एक मंदिर आहे, ही सर्व मंदिर मलेशियामध्ये मंदिर बघा. आणि इथे बघू शकता माझ्या मागे सर्व किती गर्दी आहे ह्याच्यात बघायला. आणि ते आता आम्ही फोटो वगैरे शूट करू. हे आमच्या दोघांपुरता आणि यांचे फोटो वगैरे चालू झाले.
होता आमचं जायचा, पण आता मुलांच्या तब्येतीकडे पण बघायला लागते, त्यामुळे थोडा आम्ही प्लॅन चेंज केलाय. म्हटलं आता पायऱ्यांना आपण टच करून येऊया. चला आता आपण पायऱ्यांना टच करून. आता इथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो. आता आम्ही हॉटेलला जाणार आहोत. पहिले बॅगा वगैरे ठेवू, त्याच्यानंतर मग पुढे काय आहे ते प्रोग्राम मी तुम्हाला सांगते. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहील. पूर्ण डोंगरावर बिल्डिंग बांधली बघा. आपल्याला राहायचं आहे 2 दिवस आणि सर्व काही आपल्या हातच आहे. ते काय काय आहे ते मला दाखवण्याचा प्रयत्न करेनच. बघू शकता तुम्ही ते म्हणजे एक थीम पार्क वगैरे आहे, ज्यात सर्व काही मिळेल आपल्याला. तर आता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे बघा इथे आहे स्काय वर्ल्ड थीम पार्क आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे. त्या अगोदर आपला हा हॉटेल बघा, डिझनी, पूर्ण डिझनीचं का, आणि खूप छान असं आहे हॉटेल. आतमधून पण तुम्हाला दाखवू. आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत ना श्रेया, कसा वाटला? छान, एकदम मस्त आहे ना. आणि आज आपण इथे 2 दिवस काय काय आहे ते सर्व आपण आहे. आणि बघा आता दोघं खुश झालेले आहेत, त्यांना मिळाले खेळायला. बाबा हा फार स्लो. हे सर्व ही लॉबी आहे त्यांची हॉटेलची, बघू शकता तुम्ही लॉबी. इथे खूप मस्त भारी वाटते एकदम. आणि इथे आता बॅगा वगैरे ठेवल्यात आणि इथे चालले त्यांचं चेकिंग. कुठली सिनोसाना एक फ्रेंड भेटली, छोटी पोरगी, छोटा मुलगा आहे मला वाटते तो. आणि हे सर्व मुलांच्या सोबत आता खेळतात ती. हे बघा हे असं डायमंड वगैरे एकदम मस्त सजवलेलं आहे त्यांनी. आता इथे आमचं चेकिंग व्हायला अजून 3 तास आहेत आमच्याकडे, त्यासाठी ते आता बॅग्स वगैरे ट्रॉलीमध्ये ठेवतात आणि तोपर्यंत आम्ही थीम पार्कमध्ये फिरणार आहोत. आता आम्ही हॉटेलच्या इथे असे वर आलेलो आहोत. इथून बघू शकता आपण, आपल्याला इथे थीम पार्कमध्ये आता जायचं आहे. आणि ते आता सर्व आम्ही त्याचं व्ह्यू एन्जॉय करतो. बाबा खरेदी पण करू शकता इथे कपड्यांची. ते जाग्याला जरसे स्टोन लागलेलं आहे आणि बघू शकता. आणि आज आम्हाला त्यांनी सांगितले का 2 दिवस बघण्यासारखं आहे, तर आज तुम्ही इनर बघा, म्हणजे आतलं म्हणजे सर्व बघू शकता आणि नंतर आउटसाईडचं आपण उद्या बघू शकतो. म्हणजे एखादी केबल कारचं वगैरे मला तर वाटतं उद्याच होईल. तर सध्या आता आपण आतले बघायचं आहे.
इंडोर बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला येतील सर्व काय काय आहे ते बघूया. आता आपल्याला पण काय आयडिया नाही. बघू शकता तुम्ही इथे खाण्यापिण्याचे सर्व स्टॉल लागलेत. पेस्ट्री केक्स वगैरे आहेत, स्वीट्स आहेत आणि आणखीन बघा. आणि काय त्यांची लाईफ वाटते लक्झरियस एकदम. एकदम काय बोलू नाही शकत मी, शब्दच नाही माझ्याकडे. ती मस्त आहे बघा. आणि आता आम्ही पहिला काय अटेंड करतो ते पण मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत हे सर्व इकडे असंच आहे सर्व आईस्क्रीम वगैरे बघा. मी जास्त काय घेतलं शोर आहे. मला वाटतं काय आहे का तर नाही, लॉबी आहे. आणि हे बघा इथे आमचे मेंबर्स पुढे चाललेले आहेत. आणि हे बघा आपण कशी एक मॅचिंग करतो जसे कपल, तसे त्यांनी पण केलंय. आता इथे पुन्हा मी आलो आतमध्ये दुसरीकडे. इथे पण बघू शकतो किती सगळे फॉरेनर्स बसलेले आहेत. कॅफेसारखे त्यांनी बांधलेले हॉटेल्स आहेत म्हणजे खाण्याचं. आणि आता थीम टाईप कधी होते ते बघायचं. स्काय वर्ल्ड नाही, स्काय ट्रेम्पोलिन. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जाऊ. स्काय ट्रेम्पोलिन वाव, सुपर. तर बघू आता कशाची आपल्याला मजा घेता येते तेवढे घेऊया आपण. इकडे सर्व मुलांचं ते खेळण्याचं आहे. ओ ती बघा. इथे पण त्यांनी हे लावलेलं आहे बघा, कार, केबल कार सारखं. म्हणजे कार्ड लागते हा कसला आहे. जवळून आता आपल्याला राईड करायला जायचं तर कसं वाटतंय. हा आता खुश. हा आता ही राईड आपण जी पहिली बघितली ना ती राईड आपण करायला चाललो. आणि हे बघा आमचे बँड्स वगैरे आहेत. आणि इथे जेवढ्या आपल्याला करता येईल तेवढ्या करूया राईड. हे बघा जीव तर जाणार आहे तर बघूया. आता इथे असं हे करून घ्यायचं झालं. आता इथे चला जाऊया, बघूया कसा अनुभव आहे. शेअर करणार आहे, गंभीर आहे. तर चला आता बघूया राईड. आपण खालून बघितलेली, आता बघूया आपण बसून. एक नंबर अनुभव होता. एक्सपिरियन्स इज व्हेरी ब्युटिफुल अँड very enjoying. I'm ride and I'm second. We are going second ride. Enjoyed car ride. आणि आता आम्ही असं करणार आहोत सर्व. आम्ही तर मस्त गाडी तर ही मुलं आमच्या एक्साइटेड आहेत हे सर्व करायला. आता एक्सलेटर द्यायची तर पुढे जाशील. आता कुठे एक्सलेटर दिलाय.
आता एक्सिलेटर सरळ कर. एक्सिलेटर दे पागल. पूर्ण फिरव पूर्ण फिरव पूर्ण त्या साईडला त्या साईडला. दे एक्सिलेटर. हा आता जा सरळ कर. रेल्वे जा सरळ. आता या साईडला आता जा सरळ. तर इथे कार ड्राईव्ह करायला मला खूप मज्जा आली. स्टार्टिंगला चालूच नव्हती होत आणि नंतर मग चालू झाल्यावर टाइम आउट झाला, पण मज्जा आली. म्हणजे एकदा असं वाटतं अजून एकदा जावं राईडला. आणि आता बघू नेक्स्ट राईड कुठल्या येते. चला पैसा वसूल. सिनोसनची हाऊस पूर्ण झाली नव्हती, ती पुन्हा आता आलेली आहेत बघा. एकदम लहान मुलांच्या आहे ना, त्याच्यामध्ये आले. आला सिना हाय कसा वाटला. चला आता नेक्स्ट राईड करू आपण. माझ्या मागे जी राईड दिसते तुम्हाला त्या राईडमध्ये आता मी चालले आणि याच्यामध्ये शूज अलाउड होते, त्यामुळे शूज चेंज करायला मला टाईम झाला. एक फॅमिली आमची गेलेली आहे पुढे, तर चला मी आता जाते. आता याच्यामध्ये चालू केलेलं आहे राईड करायला. लहान मुलांचं आहे चालू करावं लागतं. ही राईड चालू झालेली आहे. विमानं उडली. इथे पण राईड आम्ही एन्जॉय करतो. आपल्याकडे थोडे असं टोरा टोरा असतो. तर चला ही राईड एन्जॉय करूया आपण. तर ही आता राईड आम्ही एन्जॉय केलेली आहे. तर साथ आणि मी बसलेलो त्याच्यामध्ये आणि आम्ही नो रिॲक्शन चॅलेंज घेतला होता आणि साथ त्याच्यामध्ये हरला. सो आता आम्ही वर चाललो तिथे आणि वरती पण एक असं थीम वगैरे ते बघूया आता. पण आमचा सिनो आणि हे जरा बाहेर गेले तिकडे. सिनोला थोडं बरं नाही त्याच्यामुळे आणि त्याचा मूड गेला थोडा, त्याच्यामुळे आता मला पण खूप कंटाळा येतो आहे फॅमिलीने सोबत. तर बघू चला आता राईड तर आपण आलो तर करूया की कशाही होतात राईड. होऊ शकता माझ्या मागे. ओके बघूया आता, दाखवते तुम्हाला.
हिमालयाची टूर देते आपल्याला. तसे एक राईड आहे, तर चला बघूया आता करतो आम्ही. ते आपल्यावरच आहे स्पीड काय करायचं. तर बघा इथे आपण आता वरून आपल्याला सर्व बघायला पण भेटेल हे मस्त असा. तर आता ही राईड आम्ही आता एन्जॉय करतो. चला हे सिनोनी सर्व मिस केलं आहे. तो संध्याकाळी येईल बहुतेक पप्पाच्या सोबत आणि मी पण तेव्हा वापस एन्जॉय करेन. तर याच्यामध्ये एक आम्ही राईड केली होती आणि तो दाखवते जवळून. हां याच्यामध्ये राईड केली होती, एक ह्याच्यामध्ये राईड केली, 2 झाल्या. आणि तिथे कार राईड आहे ती नंतर तिथून जवळून दाखवते. आणि इथे बघा अशी आम्ही सायकलिंग करतो. आणि इथे आम्ही हे कार राईड केली होती. आणि तो तिकडे बघू शकता आपण मस्त असं. तेवढी काही मजा नाही आली, स्लो होता. आणि म्हणजे कसं वर्षी बघण्याचा सर्व अनुभव येतोय. आणि बघ आता चाललं विचारत आम्ही हॉटेलला जातो आम्ही. आमची तर झालं असेल चेकिंग, 3 वाजता होणार होतो आणि इथे आता वाजलेत 2:30. आणि मलेशिया आणि इंडियाचा टाईम बघितला तर 2.5 तासाचा फरक आहे. आपल्या इकडे आता वाजले असतील तरी पण किती वाजलं असेल हल्ली आपल्याकडे इथं 2:30 वाजलं ना, 12 वाजलेत तिकडे आता. तर चला जाऊया आता. श्रेया आणि मी चाललोय, आपण आले वाटतं ही राईड करून घेतो. अगेन कोंबड्यावर बसायचा का घोड्यावर? कोंबडा पण आहे वरती येऊन जायला पाहिजे का खालीच? वी आर गोइंग टू राईड जिराफ. आणि याच्यावर मी बसलोय आता. मी हॉलिवूड मूवीमध्ये किंवा आपले बॉलिवूड स्टार हॉलिवूडमध्ये गेल्यावरती कशी म्हणजे मूवीमध्ये दाखवतात ना, याच्यावर बसून मला याच्यावर बसायचा होता एकदा. तर आता मी बसून घेते ते कसं आहे. ते चालू झाले राईड आहे, मला काहीच मजा येत नाही. ॲक्च्युली लहान मुलांसाठी होतं ते. आम्ही चुकून बसलो आणि मी बसले याच्यावर. आणि हा स्टेबल आहे एकदम. आणि कसं आहे तिचं पण तेच झालं आहे जे असं. मला वाटते मोठ्या माणसांना याच्यावर बसवतात आणि हे जे हलतात त्याच्यावर छोट्या मुलांना बसवतात. सो बोरिंग. तर इथे आता आमची एवढा टाईम म्हणजे मी राईड केल्या आणि ते हा 1 डेसाठी आहे बँड वगैरे ते. तर सध्या मी काय हे बँड काढणार नाही, पण जरा बाहेर चाललो रूमवर. आता आमचं कसं काय ते बॅकपॅक वगैरे असेल ना, ते बॅग वगैरे ठेवतो आणि थोडासा आराम करतो, काहीतरी खातो आणि नंतर मग पुन्हा राईडला येतो. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि आता आमच्या बाहेरचा व्ह्यू बघा, हॉटेलच्या बाहेरचा. वाव आणि बघू शकता. आणि इथे मी सांगते ना, केबल कारने खूप मज्जा येईल. असं बघा उद्या आम्ही ही राईड एन्जॉय करणार आहोत. इथे आम्ही आता हॉटेलच्या रूमवर आलेलो आहोत आणि तुम्हाला रूम टूर देते. असं आमचं आहे हे इकडं आतमध्ये. आणि आपण एंट्री केल्यावर बघा इथे हा रूम दिसेल. इथे हँग करायला दिलेले आहेत कपडे. वॉशरूम तुम्हाला नंतर दाखवते. इथे एक छोटासा फ्रीज आहे आणि फ्रीजमध्ये काय आहे बघूया आपण. तर आपल्याला इथे पाणी दिलेलं आहे त्यांनी. एक फोन आहे, टी कॉफी काय बनवायची असेल त्यासाठी आहे हे. तर हे बघा इथे असे दिलेले आहे. आणि टी व्ही तुम्हाला दाखवते बघा कसा हग बनवले ते एकदम. आणि इथे खाली आपल्याला स्पेस मिळते तो ट्रॉली वगैरे ठेवायला. इथे चेअर आहे आणि चेअर बघा कशी आहे ती ड्रॉइंग केलेली आहे अशी. हा बसायला आहे कुठे इथे. हा लॅम्प त्याचं पण असं ड्रॉइंग केलेलं आहे बघा. आणि इथे विंडो आहे. आणि इथं आपला सिनो झोपलाय. 2 बेड दिलेले आहेत इथे बघा, डबल बेड. सिनोसाठी एक आणि एक आमच्यासाठी. आता हे रूमचं दाखवून झालंय. आता तुम्हाला मी बाथरूम दाखवते. तर हा बघा बाथरूम.
आपल्यासाठी बाथरूममध्ये काय काय आहे तर बघा, हेअर ड्रायर आहे, तर मी आज वॉश करीन हेअर. आणि ही बेसिंग वगैरे आहे मस्त. इथे काय दिलं आहे, एअरबन, ते आपले हे सर्व दिलेलं आहे, म्हणजे काय ते नंतर सांगेन. सॅनिटरी वेअर, आणखी काय काय बघू, शॉवर कॅप, ब्रश आणि टूथपेस्ट वगैरे आहे, हँडवॉश आहे, हे एवढं सर्व आहे. आणि आता आपण इथे जाऊया, तर हे काय बघूया आपण, इकडं नाही वाटतं. तर हा आहे टॉयलेट. आणि इथे बघूया, हे आहे शॉवर एरिया. आणि इथे पण अगेन आपल्याला शॅम्पू वगैरे दिलेलं आहे, ते बॉडी शॉवर वगैरे ते दिलेलं आहे. आणि मस्त असा छान वाटला मला, हा असा बनवायला गेलं वाटतं आमच्या घरी, होईल आमच्या एका बाथरूममध्ये, त्या कॉमन बाथरूममध्ये असा. आता तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. ती या रूमची एक शान आहे, ही बघा. आधी इथली दाखवते स्पेस, इथे आम्हाला बसूनशी चिल करता येईल, 2 दिवस आहेत तर. आणि आता व्ह्यू दाखवते, तुम्ही व्ह्यू बघायला रेडी राहा. थोडं जवळून घेते. ओहो, काय व्ह्यू आहे खाली बघा. ओ माय गॉड, एक नंबर. वाव, ते कॅमेऱ्यात किती घेता येईल मला नाही माहिती, पण प्रत्यक्ष तर काय मस्त दिसते. वाव, शपथ. हे बघ, डोंगर बघा कसा आहे तो. वाव. आणि इथे बघा किती खोल आहे बघा, बापरे. तर इथे आम्ही खाली जाणार आहोत नंतर बसायला. इथे नाही, म्हणजे इथे आपल्या लॉबीचे इथे काय जंगल आहे. सनसेट तर एक नंबर वाटत असेल. आणि बघूया आपण. मला एक गोष्ट दाखवते मी. हा अशी पेंटिंग काढलेला काय असेल, लॅम्प आहे, पण इथं पेंटिंग सारखं केलंय. आता बघा, झाला लॅम्प आहे तो. आणि जरा रूममध्ये हिटिंग पण आहे त्याच्यामुळे. कारण आता आम्ही 7 वाजले तिकडचे, आणि आम्ही चालू तथावं तिथे पुन्हा चालू ट्रॅम्पोलिनमध्ये. आणि बघू आता कुठे डान्स आपले जे काही राईड राहिले ते करतो एन्जॉय. आणि जाऊ मग आता खायला वगैरे. तो चला, कशी दिसते बघा, रात्री कशी वाटेल ना किती पुढे ना. बघा, इथं आम्हाला जायचं आहे उद्या सकाळी, ते जाऊ. पार्किंगला गाड्या बघा किती लागली तिथे. तर पुन्हा आता आलोत आम्ही, आणि कुठल्या कुठल्या राईड करतो हे तुम्हाला दाखवणारच आहे मी. आणि बघू चला आता आपण करायला जाऊ राईड. आणि ज्या केल्या नाही ना त्या करणार आहोत, बाकीच्या नाही. आता इथे 7:15 वाजलेले आहेत, आणि आता कसं जगमग आहे बघा. आणि हे पण चालू आहे, बघा चालू नव्हतं, आपल्याला याच्यामध्ये बसायचं आहे. आणि हे पण बघूया किती वेळाने चालू होते. आणि इथे माहिती का, हे स्टॉल आहेत ना, कार्ड अलाव आहे, कॅश अलाव नाही इथे. आणि बघू शकता तुम्ही, हे पण चालू झालंय. याच्यात बसूया, चला याच्यामध्ये सर, याच्यामध्ये. याची राईड करायची आपल्याला. उलटा होतोय. याची राईड चालू झालेली आहे. 7ला घेरलाय. अटकला. फायनली मी कन्व्हिन्स केलंय त्यांना, ते येत नव्हते, कन्व्हिन्स केले. आता चला जाऊया, बघूया कसं आहे ते. जाऊ दे, मला त्यांना टाकून जातील नाही कधी. ओके.
आता याच्यामध्ये आलो, ती राईड झाली आमची आणि आता ही राईड करायला आलो. ही राईड केली ना आम्ही, मेंदू हल्ला त्याच्यात, पूर्ण मेंदू हल्ला. म्हणजे मी आता अशी राईडमध्ये एन्जॉय करतो पण त्याच्यामध्ये घाबरलेली, पूर्ण डबल नाही करू शकत, एवढी हालत बिकट झालेली. चला तर याचा पण कसा अनुभव येतो की मी पण राईडची मजा घेतलेली आहे आम्ही. आणि आता बघूया आपण दुसरे आपले मेंबर्स कुठे गेलेत ते, त्यांना पण शोधू. ते पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर आम्ही 2घी जणी आलेलो इथे. श्रेय कसं वाटलं तुला? छान होती, मस्त होती ना. चला आता पेटपूजा पण करायला हवी ना, मग आता पेटपूजा करायला जातो. तर हा एक हॉटेल आहे, तर याच्यामध्ये आता आम्ही जातो डिनर करायला. चला आता इथे मेनू कार्ड बघा कसं बाहेर लावलेलं असतं आणि त्याच्यातून आपण काय खायचं ते बघायचं. इथे आमचा डिनर आलेला आहे. थांबा, अजून आपली दुसरी एक डिश येणार आहे. नेक्स्ट बरोबर आहे तेवढंच. अरे कोई है नहीं, चलो ना, मैं आगे जाता हूँ. मैं लेता हूँ. लाइटिंग बघा तुम्ही. रात्रीची इथे पब्लिक बघा किती, रात्रीची इथे एन्जॉय करायला येतात सर्व. आम्ही दिवसा पण आलो होतो आणि रात्री पण आलो होतो, दोन्ही नजारे तुम्हाला दाखवते. बघा लाईट कसं वाटते. आता आम्ही तिकडनं आलो, पूर्ण राईड वगैरे केल्या सर्व आणि आलो. आमचा डिनर पण झालेला आहे. आणि इथला रात्रीचा व्ह्यू बघा. इथून काही तेवढं दिसत नाही, पण आपण आपल्या बाल्कनीमध्ये जाऊ आणि तिथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवीन. खूप मस्त आहे. आता सध्या आम्ही रेस्ट करतो, कारण खूप इथे सर्व चालतच असते, चालून करायला लागते, त्याच्यामुळे दमल्यासारखं पण झालंय. पण ही मुलं काय दमत नाही, अजून त्यांचे खेळ चालू आहेत. दाखवते दमत आता मस्त, ते अजून मस्तच चालू आहेत. आणि इथे त्यांना खेळायला पण मिळालं आहे, त्याच्यामुळे आता नाईट व्ह्यू बघा. इकडची बाल्कनीतून आमच्या मस्त दिसतंय. हे बघा सिटीचा पूर्ण व्ह्यू मस्त आहे ना. आणि ते सिनो सात. तर आज दिवसभर आम्ही काय काय केलं, कसं एन्जॉय केलं आजचा दिवस ते आज. आणि आम्ही थीम पार्क मध्ये गेलेलो, तिथे पण किती मजा केली. आम्ही गो गार्डन 7 वेळेला केली. हो. आणि नंतर मग आम्ही कोल्ड ड्रिंक घेतली, चिप्स घेतल्या. नंतर मग आम्ही रूम वर आलो. तुम्ही काय काय केलं सांग सिनो? मी मज्जा केली. नाही याला सिनोला चक्कर आलेली म्हणून तो रूम मध्ये गेलेला. नंतर परत आला संध्याकाळी, आम्ही मज्जा करत होतो. तर अशा प्रकारे आम्ही खूप मज्जा वगैरे केली. आणि आता डिनर वगैरे आमचं झालंय. आणि इतका इथे हिल स्टेशनला एवढी थंडी आहे ना, आतमध्ये फॅन वगैरे काय नाही, तरी म्हणजे आता दरवाजा खोलल्याबरोबर अशी आतमध्ये हवा एकदम अशी पास झाली, एवढी थंडी आहे इथे. आणि तर चला मी आजचा व्लॉग इथेच एंड करत आहे. आणि आजचा व्लॉग माझा जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत